शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 20 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। सौरभ शेठ नमस्ते। नमस्ते, बोला। घेवडा चांगला माल 100 रुपये किलो, पावटा पावटा 70 रुपये 80 रुपये। हिरवी मिरची कशी आहे? रताळी 30 रुपये, हिरवी मिरची विकली 50 रुपये 45 रुपये। रताळी रताळी 30 रुपये किलो। बर, कारली कशी आहेत? कारले मिडियम कारले 30 रुपये, चांगली कारले 40-45। दोडका दोडका 30-35। काकडी 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 25 रुपये चांगला माल, हा। बदला माल 10 रुपये किलो। बर, आणि दोडका कसे म्हणले? चांगला क्वालिटी दोडका 30-35। बर, शिमला मिरची शिमला मिरची 40 ते 50 रुपये। टोमॅटो घेवडा 100 रुपये, टोमॅटो 600-650 रुपये कॅरेट। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता कोथिंबीर ही साधारण 10 पासून 20 रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा 20 रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मेथी हे आता सध्या दाखवायला नसल्यामुळे ती दाखवू नाही शकत व्हिडिओत, पण मेथी साधारण 20 रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली। त्याचबरोबर शापूंचे सुद्धा दर हे 20 रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे 20 ते 25 रुपये शापू आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। त्याचबरोबर पालक हा सुद्धा 10 ते 15 रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता। लिंबू हे साधारण 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमधल्या मालाला साधारण 40 रुपयांपर्यंत दर आपल्याला बारामती मार्केटमध्ये पाहायला मिळतोय। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये गोसावळा बघू शकता। मालाच्या क्वालिटीनुसार गोसावळा हा साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे गोसावळा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आगोरा वांग बघू शकता। हे वांग साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। भोपळा बॅग बघू शकता। भोपळा बॅग ही 150 ते 200 रुपयांना बॅग याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळ्यांना 200 रुपयांपर्यंत दर आहे, तर हलका माल हा साधारण 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला भोपळा पाहायला मिळतो। त्याचबरोबर ह्या काळं वांग बघू शकता। हे सुद्धा हे वांग साधारण 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे ह्या वांग्यांना 20 ते 25 रुपयांपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतो। पुणेरी गवारीची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारी ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। आणि आवक वाढल्यामुळे गवारींचे दर थोडेसे रिवर्स झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मालाच्या क्वालिटीनुसार सुद्धा दर ठरला जातो। आणि गावरान गवार कशी होती? 60 रुपये, 60 ते 70। हा, गावरान गवार ही साधारण 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता। टोमॅटोची आवक साधारण टोमॅटो हा 200 पासून ते 700 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोला 700 रुपये दर आहे, तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर दोडका बघू शकता। दोडका हा साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर भेंडी बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे बघू शकता। या क्वालिटीमध्ये भेंडी ही साधारण 20 पासून ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता। गावरान गाजर हे साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। या क्वालिटीमध्ये भेंडी ही साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे 45। बरं, मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भेंडींना 40 ते 45 रुपयांपर्यंत सुद्धा दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय।
अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता. घेवडा हा साधारण 80 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे घेवडा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काकडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काकडी ही साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दोन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बटाटा हा साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. अशा क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आंब्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये आंबा हा साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर बदाम आंबा हा साधारण 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 50 रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंब्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर इम्पोर्टेड संत्रा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कसा आहे? 150 रुपये किलो. पेटीचा दर सांगा. त्या सफरचंद पेटी ही साधारण 4000 ते 4200 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 20 किलोची पेटी या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता 4000 ते 4200 रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे सफरचंद आपल्याला पाहायला मिळते. लसणाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. 100 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाला हा 160 रुपयांपर्यंत दर आहे. तर हलका माल हा साधारण 100 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे साधारण 60 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 130 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये आलेला हा 130 रुपयांपर्यंत दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता. गावरान गवार ही साधारण 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गवारीला 55 ते 60 रुपये दर आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता. कोबी हा साधारण 300 ते 350 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे या क्वालिटीमध्ये कोबीला हा साधारण 300 ते 350 रुपयांपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे. बरोबर हिरव्या मिरचीची आवक बघू शकता. हिरवी मिरची ही साधारण 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरच्यांना 50 रुपये दर आहे. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे या क्वालिटीमध्ये वांग्यांना हा साधारण 10 ते 50 रुपयांपर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, पुणेरी गवारीची आवक जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये गवारींना हे साधारण 40 ते 50 रुपये दर आहेत. तर बदला माल हे बघू शकता. अशा क्वालिटीमधले जर माल असेल तर त्यांना साधारण 10 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत सुद्धा दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे बदल्या माल हा साधारण 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल हा साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो.